मित्र आहे आणि माझ्या मित्राच्या भावासाठी मी माझ्या मोठ्या भावासाठी इथं आलेलो आहे. काय द्यायचं कमी ठेवलं होतं शेटनी. तुम्ही राम लक्ष्मणाचं स्टेटस टाकलं, लक्ष्मणाने हात घातली आणि राम शेवटच्या दिवसापर्यंत लक्ष्मणासाठी थांबला होता, परंतु लक्ष्मणाने काय ऐकलं नाही. ठीक आहे, अपक्ष उभं राहायचं, शत्रूच्या गोटात जायची गरज नव्हती. हो मित्रांनो, शत्रूच्या गोटात जायची गरज नव्हती. तो आपटाळ्याचा मलईवाला आहे, त्यांनी शेठच्या जेवत आतापर्यंत मलई खाली आणि त्या मलईवाल्यानी घाबरून नाही. ते मलईवाले काय करते, गावागावात हिंडते आणि गावागावातलं दूध नाचते. पण मलईवाल्याला एवढंच सांगतो, तुझं दूध एवढं नाचणार आहे, त्याचं ना ताक होणार आहे ना तूप होणार आहे, ते फेकूनच द्यायला लागणार आहे. असं गावागावात घाण करायची सोडून द्यावी. आमच्या गावात घुसत आहे, ह्या गावात घुसत आहे, तू तुझ्या गावापुरतं बघ. तुझ्या गावात किती वोटिंग देता येते तेवढं बघ. तुझ्या गावात एक घड्याळाकडे सरस राहील. कारण कसं आहे, उगाच आज या फांदे उड्या मारायच्या, त्या उड्या मारायच्या, हे असं नसावं. नेतृत्व सक्षम असावं. माईच्या रूपाने अधिक सक्षम नेतृत्व या ठिकाणी मिळालेलं आहे. शेट्टी त्या दिवशीच सांगितलंय, अजितदादा पवार साहेबांकडे, सन्माननीय अजितदादांकडे दोनदा सर्वे गेले आणि दोन्ही सर्वे माई लांडे हे नाव पुढे आलेलं आहे, त्याच्यामुळे माईला तिकीट गेलेलं आहे. आता लांडेवाले साहेबांची सुने असं नाहीये, तिचं वक्तृत्व, तिचं कर्तृत्व आपल्या लहान बहिणीसारखी आहे. ती अमोल माझ्या लहान भावासारखं आहे आणि ही दोन्ही संवेदनशील माणसं आहेत. अरे वारकऱ्यांच्या मागे उभे राहते ती माई आहे, जी सप्त्यात अभंग म्हणते ती माई आहे. तिच्या वाणीत एक अमृत आहे. अरे अमृतात ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविल, अशा ज्ञानेश्वरीचा शब्द तिच्या कानात फुटतो ती माई आहे. आणि असं जर तुमचं नेतृत्व जर अतुल शेट्टी निवडलं असेल तर आपल्याला जर आज घड्याळाला मतदान केलं नाही तर आपण आपल्याला माफ करू शकणार नाही. नुसतं मी बेनके असं करायचं नाही. जो आत्ता बेनके साहेबांच्या नावाखाली घड्याळाला मत देईल त्यांनीच म्हणायचं मी बेनकेचा. लक्षात ठेवा, उद्या 2029 ला अतुल शेठ बेनकेंना जर आमदार करायचं असेल तर त्या आमदारकीचा पाय आपल्याला आपल्या चर्चेच्या माध्यमातून आधी मांडायचा आहे. आणि त्याची जर रुजवायची असेल तर आपण ही केले आहे. माझ्या गावच्या 20-25 मुलं या सर्वेला आले आहे. मंगेश आलेला आहे आमच्या वाडीतला.